माणूस मेलेला कळताच धावून जाणारी माणसं, तो जिवंत असताना अडचणीत असताना का धावून जात नाहीत? हा विचार आपल्याला सांगतो की माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या आजूबाजूला लोक जमून सहानुभूती दाखवतात, पण तो जिवंत असताना संकटात असताना त्याच्याकडे फारसं कुणी धावत येत नाही. यातून जीवनातल्या खरी मदतीची आणि खरी नाती कशी ओळखावी हे अधोरेखित होतं. नमस्कार, मी कविता. आपण माणसांच्या आयुष्यासंबंधी अडचणी, त्रास, नाती या विषयावर आज गप्पा मारणार आहोत. खरी मदत जिवंत असतानाची. आपण एक गोष्ट कायम अनुभवतो. कोणी मरण पावलं की अचानक त्याच्या घरी लोकांचा समुद्र उसळतो. ओळखीचे, अनोळखी, जवळचे, लांबचे अनेक जण तिथं हजेरी लावतात, शोक व्यक्त करतात, अश्रू ढाळतात. काही तर इतके दूरवरून येतात की जणू त्या व्यक्तीशी त्यांचं किती घट्ट नातं होतं असं वाटतं. पण खरी शोकांतिका कुठे आहे माहितीये? तोच माणूस जिवंत असताना, तो संकटात असताना, तो अडचणीत असताना त्याच्या पाठीशी धावून उभं राहणारं माणूस मोजकच असतं, कधी कधी तर कोणीच नसतं. लोक मरणानंतर रडतात, पण जिवंत असताना हात द्यायला मात्र मागे पुढे पाहतात. खरं तर त्यावेळी जर मदत केली असती, धीर दिला असता, साथ दिली असती तर कदाचित त्या व्यक्तीला जगणं थोडं सोपं झालं असतं. आजूबाजूला पाहिलं तर कळतं, कोणी बेरोजगार असतो, पण मित्र, नातेवाईक फक्त हिम्मत ठेव एवढंच सांगून निघून जातात. कोणी आजारी असतो, तेव्हा भेटायला वेळ नसतो, पण मृत्यू झाल्यावर मात्र श्रद्धांजलीसाठी रांगा लागतात. कोणी आर्थिक संकटात असतो, तेव्हा आधार द्यायला फार थोडे पुढे येतात, पण नंतर त्याच्या स्मरणसभेला मात्र शेकडो लोक जमा होतात. म्हणूनच असं वाटतं, माणूस मेलेला कळताच धावून जाणारी माणसं, तो जिवंत असताना धावत का नाहीत? आपण स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीला, मित्राला, शेजाऱ्याला जिवंत असताना किती वेळ, किती प्रेम, किती आधार देतो? कारण माणसाला सर्वात जास्त गरज असते ती जिवंत असताना दिले. मृत्यूनंतर टाकलेली फुलं, केलेले टपोरे शब्द, ढाळलेले अश्रू, हे सगळं त्याला काहीच उपयोगाचं नसतं. पण जिवंत असताना केलेली छोटीशी मदत, दिलेला आधार, केलेलं प्रोत्साहन, ते मात्र त्याचं आयुष्य बदलू शकतं. म्हणून चला, आजपासून ठरवूया, जिवंत असलेल्या माणसाला महत्त्व द्यायचं, त्याच्या अडचणीच्या वेळी धावून जायचं, त्याला जाणवून द्यायचं की तू एकटा नाहीस. बाकी मृत्यूनंतरचं रडणं हे फक्त समाजासाठी असतं. पण खरी नाती तीच जी आपल्या श्वास घेत असतानाही आपल्याबरोबर असतात.